चंद्रदेव एक गाव होते। त्या गावामध्ये सूर्यदेव आणि चंद्रदेव राहत होते। तर त्या गावचे लोक सूर्यदेवाची रोज पूजा करायचे व त्यांना पाणी घालायचे। एके दिवशी सूर्यदेव चंद्रदेवाला म्हणाला, भावा, तुझी कोणीच पूजा करत नाही, माझी पूजा करतात, तुझी पूजा कोणीही का करत नाही? तो म्हणाला, मला माहित नाही, माझी ही पूजा करतात, काही जण त्या गावातले काही जण माझी पूजा करतात। आणि मग सूर्यदेव म्हणाला, बर। आणि खाली त्या गावातले माणसं म्हणाले, सूर्यदेव, आम्ही फक्त तुमचीच पूजा करतो, चंद्रदेवाची पूजा आम्ही करत नाही। मग चंद्रदेवाला राग आला। चंद्रदेव म्हणाला, बरं, तुम्ही माझी पूजा करत नाही। आणि एक माणूस होता, त्याची पत्नी त्याला म्हणाली, अहो, चंद्रदेवाची मी पूजा करीत असते, तुम्ही सूर्यदेवाची पूजा करीत असतात। चंद्रदेव आणि सूर्यदेव आपल्यासाठी दोन्हीही असायला पाहिजेत। मग त्या गावचे लोक म्हणाले, आम्हाला चंद्रदेवाची गरज नाही, आम्हाला सूर्यदेवाची गरज आहे। चंद्राला खूप राग आला। त्याच्यामुळे चंद्रदेव म्हणाले, मी आता इकडे कधीच येणार नाही। आणि मग चंद्रदेव तिकडे दुसरीकडे जातो। आणि मग तिथं त्या गावी रात्र झाली। तिथे चंद्र नसायचा। खूप रात्र तिथे खूप अंधार असायचा, काहीही दिसत नव्हते। सकाळ झाली, पेरणीचे दिवस आले। त्याच्यामुळे लोक लवकर उठायचे। ते लवकर उठले त्यांना काही दिसायचं नाही। त्यांना वाटायचं रात्रच आहे, आता 12 वाजले। त्याच्यामुळे ते झोपायचे, म्हणायचे थोड्या वेळाने उठतो। मग ते उठले की सूर्य उगवायचा, रानात गेले की त्यांना ऊन लागायचं, त्याच्यामुळे ते वापस यायचे। त्यांना ऊन लागायचं म्हणून ते परेशान झाले। आणि एके दिवशी ते माणूस त्याच्या घराच्या बाल्कनीत गेला आणि म्हणाला, सूर्यदेवा, तू रात्रीही ये, तू फक्त रात्रीच्याला येत जा, दिवसा येत जाऊ नको। मग सूर्यदेव म्हणाले, का? आणि मग माणूस म्हणाला, आम्हाला शेतात काम करता येत नाही, ऊन लागतं खूप, त्याच्यामुळे मग सूर्यदेव म्हणाला, बरं। मग ते दिवसा येत नाही सूर्य, आणि मग ते काम करताना रात्रीच्याला आले की त्यांना रात्रीच्याला खूप उघडतं। ते म्हणतात, मग त्यांनी पंखा चालू केला। त्या माणसाने त्याच्या पत्नीला पंखा चालू करायला सांगितलं। पंखा चालू केला तरी पण त्यांना गरम व्हायला लागली। मग बाहेर आले, मग ते दिवसा येत तो रात्री येत नाही। मग ते रात्री नाही आला की त्याला डबल हे होतं। मग त्याच्यामुळे ते बाहेर येत होतं आणि सूर्यदेवाला म्हणतात की, सूर्यदेवा, चंद्रदेवाला तू बोलून आणशील का? मग सूर्य म्हणतो, मी का बोलणार, तुम्हीच त्याला पाठवलं बाहेर, तुम्हीच पाठवलं त्याला। मग ते दोघं पती पत्नी ना, त्या दोघं जण काय करतात, मग त्या सूर्यदेवाला आवाज येतो। सूर्यदेव पण म्हणतो, बर, मी पण देतो आवाज। मग ते पुढच्याला चंद्रदेवाला आवाज येतो। सूर्य म्हणतो, भावा, कुठे आहेस तू, इकडे ये। आणि मग ते दोघं जण पती पत्नी म्हणतात, चंद्रदेवा, कुठे आहेस तू, आमच्याकडून माफी झाली, आम्हाला माफ करा। मग ती चंद्रदेव आवाज ऐकत येतो। ते म्हणतो, मग ते दोघं जण म्हणतात, आम्हाला माफ करा, आमच्याकडून चूक झाली। आणि मग चंद्रदेव म्हणतो, बरं। आणि मग त्या माणसाची पत्नी म्हणते की, मी तुम्हाला म्हटलं होतं, आपल्या चंद्रदेव आणि सूर्यदेव या दोघांचीही गरज आहे। मग ते माणूस म्हणतो, हो, तुझं खरं होतं। आणि मग ते दोघं पण काय करतात, मग ते दोन देवांची माफी मागतात। आणि त्यांना म्हणते, सूर्यदेवाला म्हणते, सूर्यदेव, तुम्ही दिवसा येत जा। आणि चंद्राला म्हणते, चंद्रदेव, तुम्ही रात्रीच्याला येत जा। मग ते रात्रीच्याला ना चंद्रदेव आला की त्यांची पूजा करते, तर त्याला पाणी घालते। आणि मग दिवसा सूर्य आला की सूर्याची पूजा करते, पाणी घालते। तर माझी कथा संपली।